सुंदर लाकडी फुलांसारखी फळं येणारं हे रोहिणी किंवा रोहणचं झाड आहे. सायंटिफिकली याला सोईमिडा फॅब्रिफुगा असं म्हणतात. इंग्रजीत याला इंडियन रेडवूड किंवा बास्ट सिडार असंही म्हणतात. हे झाड मध्य भारतात जास्त आढळून येतं. खडकाळ आणि वृक्ष जमिनीत हे झाड छान वाढतं. कडुलिंबाच्या फॅमिलीतलं असल्यामुळे याला कडुलिंबासारखीच समोरासमोर पाणी येतात. फेब्रुवारी म्हणजेच वसंतात याला फुलोरा येतो. फुलांना माईल्डचा सुगंधही असतो. त्यानंतर त्याला अशी हिरवी फळं धरतात. एप्रिल महिन्यापर्यंत ती पक्व होऊन लाल होतात आणि मे महिन्यात ती अशी फुलासारखी उमलतात. त्यातून विंडमिलच्या पात्यांच्या आकाराच्या पेपरसारख्या बिया हवेबरोबर बाहेर पडतात. पावसाळ्यात याच बियांमधनं नवीन रोपं तयार होतात. आयुर्वेदात या झाडाचे अनेक उपयोग आहेत. याशिवाय या फुलांना तुम्ही वॉर्निशचा कोट दिला तर ती अनेक वर्ष टिकतात. माझ्या फार्म हाऊसवर या रोहणच्या झाडावर दरवर्षी सुगरण आपलं घरटं बनवते.